च्या रूपानं 1995-96 पासून चालू आहे आणि त्याची माहिती हळूहळू अमेरिकेत प्रकट होत गेली 2005-2010 आणि त्या घटनेचा सूत्रधार जेफ्री एप्स्टीन नावाचा जो एक मोठा धनाढ्य उद्योगपती होता, त्याचा आत्महत्या किंवा खून झाला ऑगस्ट 2019 मध्ये. पण त्यापूर्वी अनेक बालिकांनी, अल्पवयीन मुलींनी त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले होते की त्यानं काही ना काही आमिष दाखवून त्या मुलींचं लैंगिक शोषण केलं आणि उच्च पदस्थ बड्या धेंडांना त्यांचा देह विक्रय केला. हा खटला अमेरिकेत बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि या जेफ्री एप्स्टीन नावाच्या माणसाचा मृत्यू झाला अमेरिकेच्या हाय सिक्युरिटी प्रिझनमध्ये, न्यूयॉर्कमध्ये. आता त्यानं गळफास लावून आत्महत्या केली का त्याचा खून केला बड्या लोकांनी की तो काही बोलू नये म्हणून, याचं अजूनही स्पष्ट उत्तर काही अमेरिकेत आलेलं नाही. पुढं हे प्रकरण इतकं तापलं की दोन्ही पक्षांच्या खासदारांना हे प्रकरण दडपणं अशक्य पारायण झालं, कारण त्यांच्या मतदारसंघातील मतदारांनी त्यांना सांगितलं की आम्ही सगळं काही खपवून घेऊ, पण हे आम्ही खपवून घेणार नाही. आणि तुम्ही जर हे प्रकरण दडपायचा प्रयत्न केला राष्ट्रपती ट्रम्प यांना वाचवण्याकरता, तर पुढच्या निवडणुकीमध्ये तुमची काही धडगड नाही, आम्ही तुम्हाला काही मदत करणार नाही. आणि अशा प्रकारचं वातावरण अमेरिकेत झाल्यामुळं दोन्ही पक्षाच्या खासदारांना नाईलाजानी एप्स्टीन संबंधितली सगळी कागदपत्र, सगळे फोटो, सगळे व्हिडिओ जे त्यांनी गुप्तपणे आपल्या गिराईकांचे फोटो मुलींच्या बरोबरचे काढले होते, ती सगळी माहिती, ज्याला संयुक्तपणे एप्स्टीन फाईल्स असं म्हटलं गेलेलं आहे, हा जवळजवळ 30 वर्षाचा डेटा आहे. ईमेल्स आहेत, पत्र आहेत, फोटोग्राफ्स आहेत, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, ऑडिओ रेकॉर्डिंग आहे. हे प्रचंड मोठं हे इलेक्ट्रॉनिकचे पुरावा तिथं आहे आणि तो सर्व पुरावा एप्स्टीन यांच्या विरोधात जे खटले चालू होते त्या खटल्यामध्ये प्रस्तुत करण्यात आला आणि तो सर्व पुरावा आता अमेरिकेच्या कायदा मंत्रालयाकडं, ज्याला अटॉर्नी जनरल म्हणतात, त्यांच्याकडं आहे. आता अटॉर्नी जनरल हे राष्ट्रपती ट्रम्प यांच्या अधिकाराखाली काम करतात आणि ज्या बाई अटॉर्नी जनरल आहेत, पॅम बॉन्डी नावाच्या, त्यांना राष्ट्रपती ट्रम्प यांनी 6 महिन्यापूर्वी कायदा मंत्री म्हणून नियुक्त केलेलं आहे. त्यांच्या ताब्यात ही सगळी कागदपत्रं आहेत.